सुप्रभात. मी अक्षय विजय जाधव पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आज निघालो आहोत राईडला. तर आपली आजची राईड आहे कोलाडपर्यंत. तर कोलाडपर्यंतचा प्रवास कसा आहे ते बघूया आणि कोलाडला खूप आपण ॲडव्हेंचर करणार आहोत. सो बघूया कशी होते आपली राईड. सो लगेच बाईक काढूया आणि निघूया. भेटू पुढेच. प्रवासमध्ये हा असा रोड स्टार्टिंगलाच परळचा ब्रिज कधी बनणार, परळचा ब्रिज कधी बनणार काय नाही. खूप दिवसांनी राईड करतो आहे. खूप म्हणजे जवळजवळ आता 4 महिने तरी झाले असतील. गावावरून आल्यानंतर राईड केलीच नाही आहे. तर 4 महिन्याने कुठेतरी परत चाललो आहे. कुठे तर फिरता येत नाही सारखं. अजून तिकडचा रस्ता आता कसा आहे, कारण की मागे गावी जाताना तर तुम्ही रोडची कंडिशन बघितली असेल. आता कोलाडपर्यंत तर पूर्ण हालतच होती. पण आता बघूया कसा आहे तो कोलाडपर्यंतचा रस्ता. सकाळचं निघायचं कारण म्हणजे हेच मोठं कारण आहे की ऊन नाही भेटणार, कारण की आता गरमी खूप होते आपल्या इथे. मुंबईत खूपच गरमी आणि तिकडे कोलाडला तर अजूनच असेल याच्याहून भयानक. सो गरमीतून वाचण्यासाठी, उन्हापासून वाचण्यासाठी तरी पण 7पर्यंत निघालो आहे. जर अजून कुठे लांब असतं तर अजून लवकर निघालो असतो. पण कोलाडापर्यंतच आहे, समथिंग 130 किलोमीटर आहे. म्हणून म्हटलं की निघूया 7पर्यंत आरामात निवांत. जास्तीत जास्त 2-3 तासात, 3 तासात पोहोचू आपण. कसा होतो आहे सुखाचा प्रवास. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच सोबत, त्याच्यामुळे नेहमी चांगलाच होतो. फक्त जरा वेळ मिळत नाही आहे कुठे अजून फिरायला जास्त. हे पण नवीनच लावलं. आधी ते नॉर्मल होतं, आधी ते मित्राचं होतं नॉर्मली. आता आपण स्वतःचं लावलं आहे. मोबाईल होल्डर विथ चार्जिंग. मानखुर्द वाशी ब्रिज. इकडे सानपाडाला ट्राफिक मिळाला आहे. बऱ्यावेळी ट्राफिकच असतं इथे. या ब्रिज उतरलो ना, वाशीच्या पुढे आलो की हा इथं ट्राफिकच असतो. या ट्राफिक पुढे तर पूर्ण रोड मोकळे असतील बघा. ते इथले जरा गोंधळ करून ठेवलेलं असतो, वाकडे तिकडे गाड्या. त्यांच्या एकदा
चाललं येत आहे पुढपर्यंत रा भाई. चला तुम्हाला काय ट्रॅफिक दाखवून काय अर्थ नाही आहे. आपण भेटू जरा चांगल्या रोडवरतीच. मागच्या ब्रिजचं काम चालू होतं त्यामुळे सगळ्या गाड्या ब्रिज खालूनच येत होत्या. त्याच्यामुळे ते एकदम आल्याने सगळं जाम झालेलं. ट्रॅफिकचं कारण हेच असतं. छोट्या छोट्या शिल्लक कारणाने ट्रॅफिक पण होतं. खारघरचा पॅगोडा समोरच आहे. काळंबोलीचा सर्कल आहे पुढे. तिथून राईड घेऊन पेनच्या मार्गाने जाणार आहोत. पाली नाही, पेनकडून जाणार आहोत. तो JNPTच्या सुसाट रस्त्यावर आहोत. हा एक रोड मस्त आहे. पनवेलच्या इथून जाण्यापेक्षा हा रोड एकदम बेस्ट आहे. तिकडून डायरेक्ट तिकडे पनवेलच्या तिकडे जातो आपण. लहान बाबू हवा हात जातो आहे. गोवा टर्न लेफ्ट आणि JNPT राईट. आपल्याला जायचं आहे गोवाच्या रस्त्याने. सो आपण ऑफकोर्स लेफ्ट घेणार आहोत. उरण मुंबई गोवा हायवेवर आलो आहोत आपण आता. तर अजून जवळजवळ फक्त 70 किलोमीटर असेल. एवढे मोठे स्पीड ब्रेकर बांधतात जेणेकरून खाली स्टँड आणि इंजिनला लागते गाडी. फुल ट्रॅफिक आहे. फुल कंटाळा वैतागलो आहे. कधी रोड हा चांगला व्यवस्थित होतो आहे काय माहिती. विदाउट एनी ट्रॅफिक निवांत. नांदन नांदन होत रमाचं नांदन. अरे नांदन नांदन होत रमाचं नांदन. भीमाच्या संसारी कसाठी पूर चांदन. भीमाच्या संसारी कसाठी पूर चांदन. थोडीशी पेटपूजा केली आणि निघालो पुढे. हॉटेल पण बाहेरून एकदम टाकाडा होता पण सर्व्हिस एकदम थर्ड क्लास होती. किती वेळ झाला 20 मिनटं तरी असंच बसून होतो. कोण ऑर्डर घ्यायला आलाच नव्हता. तर स्वतः जाऊन तिकडे काउंटरवर सांगावं लागलं की कोण ऑर्डर घेत आहे की नाही ते. तेव्हा कुठे ऑर्डर घेतली आणि बिल द्यायची खूप त्यांना घाई होती. त्याच्यामुळे मग काय शूटच नाही केला. पूर्ण मूडच गेला तिकडे. स्वतः खाऊन पिऊन निघाला आहे. वेदर आत्तापर्यंत तरी ठीक आहे. 9-9:30 वाजून गेल्यात पण अजून ऊन तर नाही आहे. असंच आहे क्लायमेट. तर असंच राहू दे आणि बरं होईल. आता उन्हात नकोसा होईल जीव.
रायडिंग पॅन्ट घातली नाही आहे कारण की या गरमीत कोण सगळं घालेल, खूप गरमी आहे. एवढ्या गरमीत रायडिंग पॅन्ट घालणं म्हणजे अवघड आहे बाबा. अजून 40 किलोमीटर आहेत पोचायला कोलाडला. सो जवळपास आता 10-15 तास झाले आहेत. रस्त्याची हालत डेंजर आहे. अजून 25 किलोमीटर आहेत. पण रोड बरोबर नसल्यामुळे काही पळवता येत नाही आहे. त्यामुळे हळूहळूच जायचं आहे. कुठे आता आपण काय दिसेल, ऐक बापरे. काय आहे एवढा सफर पॅलेस. आणि हा रस्ता आहे जो रोहा आणि कोलाडला, रोहावरून येतो. तो लेफ्ट घेऊन रेल्वे ट्रॅक क्रॉस करायचं आहे. रोडपेक्षा आतला खूपच खरंच चांगला आहे. आता आम्ही जेव्हापासून मी हायवेपासून लेफ्ट हँड टाकला ना, तिकडे थोडं नेटवर्क जात आहे. माझा गुगल मॅप पण मध्ये मध्ये जातो आहे. तो ऑफलाईन सेव्ह करून ठेवला पाहिजे होता. तर मध्ये मध्ये इकडे नेटवर्क जात आहे, मला नेटवर्कचा इश्यू आहे. पण गाडी पळवायला खूप मजा येते. ते कसं सिंगल पॉट होल नाही आहे. एवढे ट्रक्स वगैरे सतत जाता येत आहेत, तर रस्त्यावर खड्डे बिड्डे नाही आहेत. काय वेढी वाकडे वळण आहेत, एक नंबर. इकडून राईट टर्न मारायचा आहे. चला आपलं डेस्टिनेशन आलं इकडे. पार्किंग इकडेच करायची आहे. जस्ट आता पोचलो आहे. हा आहे आपला रूम. आता जरा फ्रेश झालो. सो रेंज काहीच नाही आहे इकडे, रेंजचा प्रॉब्लेम आहे. घरी तर कळवलं पाहिजे पोचलो करून. बघतो जरा, खूप भूक पण लागली आहे. फ्रेश होऊन जरा तुमच्याशी बोलतो आहे मी आता. सो बघतो काय खायला, आणि नंतर मग आराम वगैरे करून नंतर मग भेटतो तुम्हाला. जेवून झोपलो आणि आता उठलो आहे. आता वाजलेत समथिंग 6 आणि दुपारी आल्यावर काही तुम्हाला दाखवलं नाही. डायरेक्ट येऊन झोपलो आहे. तो आता रूम टूर करतो तुम्हाला. रूम खूप मस्त आहे. हा डोर आहे इथे, इथून रूम स्टार्ट होतो. हा सगळा आपला पसारा आहे. हेल्मेट, ग्लोव्ज, किट आहे फर्स्ट एडची, शूज. हे आहे वॉशरूम. एंटर झालेलं हे वॉशरूम आहे. वॉशरूम असं आहे.
कबाडात आपलं सगळं बॅग वगैरे. हा रूम आहे. नंतर मोबाईल इथे चार्ज लावला आहे, गोप्रोची बॅटरी सगळं हे असं पसारा सगळं माझं असं कुठे कुठे ठेवलं आहे. हा असा रूम आहे, मस्त डिलक्स. बाहेर असं काही आहे. सो बघूया. रूम टूर झाला आहे आणि मुंबई टू कोलाडपर्यंत बाईक राईड पण झाली आहे. सो आजचं हे सगळं इथपर्यंतच करतो आहे. बाकीचं बाहेरचं सगळं ते उद्याच्या ब्लॉगमध्ये करेन. सो आता इथेच थांबवतो आहे ब्लॉग. मुंबई टू कोलाडपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.